महाराष्ट्र के रायगढ़ जिले में करजत म्यूनिसिपल काउंसिल इलेक्शन में भारतीय जनता पार्टी, शिंदे शिवसेना और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुति के बीच मुकाबला अजित पवार नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी, उद्धव बाला साहेब ठाकरे शिवसेना पार्टी, साथ ही शेतकरी कामगार पक्ष के बीच होगा। आज भारतीय जनता पार्टी के महाराष्ट्र स्टेट प्रेसिडेंट रविंद्र चौहान की मौजूदगी में करजत में एक बड़ी कैंपेन मीटिंग हुई। इस मीटिंग को संबोधन करते हुए रविंद्र चौहान ने करजत म्यूनिसिपल काउंसिल के मेयर पद के लिए डायरेक्ट कैंडिडेट डॉक्टर स्वाति अक्षलाड और महायुति के सभी कैंडिडेट को मेजोरिटी से चुनने की अपील की है। वहीं प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने भरोसा दिलाया कि करजत शहर और तालुका के विकास के लिए राज्य और केंद्र सरकारों के लिए जरूरी फंड उपलब्ध कराए जाएंगे। इस मौके पर करजत खालापुर विधानसभा क्षेत्र के एमएलए महेंद्र धोरबे और पूर्व एमएलए सुरेश लाड के साथ साथ महायुति के मुख्य पदाधिकारी, कार्यकर्ता और बड़ी संख्या में नागरिक मौजूद रहे। आणि कर्जतची जनता ही संपूर्ण जे काही मागील 5 वर्षांमध्ये आमदार महेंद्र धोरबे साहेब असतील, आपली संपूर्ण महायुतीची सगळी टीम असेल, त्यांनी केलेल्या कामाला मत देणारी जनता। त्यामुळे महायुतीचा विजय हा 3 तारखेला 100% होणार। 21 नगरसेवक आणि आपली नगराध्यक्ष मॅडम हे संपूर्ण जिंकणार हा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी का सांगतोय कळलंय का? किती जणांना कळलंय पत्रकारांना? योग्य व्यक्ती, योग्य शिकलेला माणूस जर योग्य ठिकाणी बसला ना तर तो किती चांगल्या पद्धतीने परिवर्तन घडू शकतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। स्वातीताई ही उच्च शिक्षित आहे। तिने जर या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर तिला संधी दिली तर ती तिच्या असणाऱ्या अभ्यासाचा, तिने केलेल्या सर्व विषयाचा एक वेगळ्या पद्धतीने कर्जतच्या विकासाला किती मोठ्या प्रमाणामध्ये हातभार लावू शकते हे आपण सर्वांनी लक्षात घ्या। तुम्हाला आम्हाला सर्वांना ही नगर परिषद अतिशय पारदर्शकपणे ठेवणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। आणि ती पारदर्शकता जर तुम्हाला आणायची असेल तर एकदा या सगळ्या विचारामध्ये आपण सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात मी आपल्या सर्वांना आज या सभेला या ठिकाणी का उपस्थित आहे त्याचं कारण काय आहे? तिकीट मिळत नाही। आम्ही पाणी प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। परंतु आज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो, चव्हाण साहेबांना जायचंय। आता उर्वरित जे काय बोलायचंय ना ते विजयी सभेमध्ये बोलू। शेतकऱ्यांचा एवढा समाचार काफी आहे ना? बरं ठीक आहे, मग काय हरकत नाही। अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण या कर्जत शहराच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे। राहुलजी डालिमकर या ठिकाणी साक्षीदार आहेत। गेली कित्येक वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचा प्रश्न प्रलंबित होता। मागच्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी कर्जतला सभेला आले आणि साहेबांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन झालं पाहिजे। 5 कोटी रुपयाचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाला मंजूर करून दिला आणि आज भवनाचं काम त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महेंद्र धोरबे आगे बढ़ो। बहुउद्देशीय इमारत या ठिकाणी आपण करत आहोत। अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत। आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, नरेंद्र मोदी साहेबांनी जे कार्य या संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे ते अभिमानास्पद कार्य आहे। आणि म्हणून आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपलं आहे आणि या सरकारच्या माध्यमातून या विकासाला गती देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, जी विकास कामे प्रलंबित असतील ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू, असं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देतो।